इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेची तयारी करणाऱ्या ह्या सर्वच विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा मेहमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या चॅनलमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. तयारी बोर्ड परीक्षेची चालूच आहे आणि परीक्षेचा पेपर जवळ आलेला असताना सुद्धा गणित विषयाचा अभ्यास आपला काहीच झाला नाही. काहीच हा शब्द फार महत्त्वाचा आहे. अर्थात असे विद्यार्थी फार थोडेच असतात, परंतु त्याच थोड्याच लाडक्या विद्यार्थ्यांसाठी मी हा व्हिडिओ खरं तर बनवत आहे. कारण वर्षभरामध्ये त्यांना अनेक वेळा सांगून सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारे संबंधित शिक्षकांचं म्हणणं ऐकलेलं नसतं आणि आत्ता ऐन वेळेला परीक्षेच्या 8 दिवस अगोदर म्हणणार की सर आता मी काय करू, म्हणजे मी पास होईल वगैरे वगैरे. त्यांच्या त्या बऱ्याच अडचणी समोर आणतात. घरगुती काही अडचणी सांगतात. हे आजारी होते, तिकडे गेलो होतो त्यामुळे माझा अभ्यास झाला नाही, किंवा मीच आजारी होतो, ॲक्सिडेंट झाला होता. अनेक कारणं असतात घरातली. या सगळ्या कारणांमध्ये जे विद्यार्थी सापडले आणि ज्यांचा अजिबातच अभ्यास झालेला नाही अशा विद्यार्थ्यांना सुद्धा गणितामध्ये 40 पैकी 14 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क सहजपणे तरीही मिळू शकतात. याच्यावरती आपण आत्ताचा हा व्हिडिओ बनवत आहोत. बघा, तुम्हाला जर ही ट्रिक आवडली तर तुम्ही तुमच्या मित्रांना सांगा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हीसुद्धा ही ट्रिक वापरायला अजिबात अडचण नाही. मात्र ही ट्रिक वापरताना स्वतःच्या जबाबदारीवर वापरावयाची आहे. अर्थात त्यासाठी काही गोष्टी पूर्वी पाठांतर केलेल्या असतील तर उत्तमच, परंतु काहीच पाठ केलेलं नसेल तर मात्र ही ट्रिक तुम्हाला नक्कीच वापरावी लागेल. चला मग हेडिंगकडे पुन्हा एकदा बघूयात आपण. इथं असं म्हटलेलं आहे की गणिताचा अभ्यास काहीच झाला नाही तरीही 14पेक्षा जास्त गुण सहज मिळवण्याची ट्रिक कोणती? तर यासाठी खाली एक वाक्य फार महत्त्वाचं लिहिलेलं आहे, जे तुम्हाला दिसतं. इथं वाक्य की प्रश्नपत्रिका हातात मिळण्यापूर्वीच हे लिहा. म्हणजे काय लिहायचं मग? तर यासाठी तुम्हाला मी थोडं सांगू इच्छितो की पेपर तुमचा सुरू होतो 10:30ला. तुम्ही ब्लॉकमध्ये येता, 11:15 वाजेपर्यंत तुम्हाला उत्तरपत्रिका मिळते. त्याच्यावर तुम्ही तुमचा परीक्षा नंबर, केंद्र क्रमांक, विषय, माध्यम या सगळ्या गोष्टी लिहून पूर्तता करून घेता. बारकोड स्टिकर वगैरे लावला जातो. तरीसुद्धा तुमच्या हातामध्ये 10 ते 15 मिनटं शिल्लक राहिलेली असतात. या 10 ते 15 मिनिटांचा, त्याला मी गोल्डन टाईम असं म्हणतोय, त्या गोल्डन टाईमचा उपयोग तुम्ही जर योग्य प्रकारे केला तर तुम्ही गणितामध्येच, सायन्समध्ये सुद्धा ही ट्रिक वापरून पुढे जाऊ शकता. नक्कीच तुमचे मार्क्स त्याच्यामुळे वाढायला मदत होणार आहे. मग ही ट्रिक नेमकी काय आहे, त्या 10-15 मिनिटांमध्ये नेमकं करायचं काय तेच मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. त्यासाठी हे सांगू इच्छितो की या 10 ते 15 मिनिटांमध्ये आपल्याला शेवटच्या पानावरती आपल्याला आठवणारी सगळी सूत्र प्रकरण वाईज लिहून काढायची आहेत. शेवटची 2 पानं जरी तुम्ही, म्हणजे शेवटचं जे पान आहे ते पाठपोट, ते तुम्ही कच्चे काम असं वरती पेन्सिलनं लिहिलं आणि त्याच्यावरती ही सूत्र जर तुम्ही आठवून लिहून काढली तर अर्थात आठवायला काय फार मेंदूला त्रास द्यावा लागत नाही. सहजपणे तुम्हाला ते आठवतात. जी आठवत आहेत ती सगळी तिथं लिहून काढा. आता मग ही सूत्र लिहिण्याचा फायदा काय होईल? तुमचा हा 15 मिनिटाचा वेळ वाचलेला आहे. होणार आहे काय की तुम्ही ही लिहून काढलेली सूत्र जेव्हा तुम्ही उदाहरणं सोडवणार आहात, एखाद्या प्रकरणाबद्दल, समजा संभाव्यता प्रकरणाबद्दल, प्रोबॅबिलिटीबद्दलचा एखादा प्रश्न तुम्हाला दिसलेला आहे तर तुम्हाला तो काहीच समजलेला नाही, तुम्ही तो सोडवूच शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर तिथं ते पाठीमागं लिहिलेलं सूत्र पेन्सिलने लिहून ठेवलं होतं कच्चं, ते बघून पुढं लिहून काढलं, कुठलं सूत्र होतं ते तुम्हाला आठवत असावं. ते सूत्र 100% आठवते. काही जण कमेंट बॉक्समध्ये सूत्र ते टाकू शकतात. त्यांच्यासाठी मी सूत्र जरा इथं सांगणं माझं गरजेचं आहे, म्हणून मी पुढे एकदा सांगतोय. P into bracket A is equal to N into bracket A divided by N into bracket S. असे एक सूत्र आपल्याला संभाव्यतेबद्दल झालेलं आहे. घटना A ची संभाव्यता काढण्यासाठी आपल्याला हे सूत्र आपण वापरलेलं होतं. या सूत्रानुसार घटना A त्यातले घटक n कंसात A आणि एकूण नमुना अवकाशातले घटक n कंसात S, हे जर इथं, म्हणजे हे सूत्र फक्त तुम्ही जरी लिहिलं त्या उत्तरामध्ये, तुम्हाला उत्तरातलं काहीच येत नाही, संभाव्यता काढायला काहीतरी सांगितलेले त्या उदाहरणामध्ये, तुम्ही एवढं सूत्र लिहिलं की तुम्हाला अर्धा मार्क तिथं 100% मिळणार आहे. बाकी काही लिहिण्याची गरज नाही. बघा ना, म्हणजे अशा प्रकारे फक्त सूत्र लिहून आता मग ही सूत्र लिहायची कशी, हा त्याच्या पुढचा महत्त्वाचा भाग आहे. आता मी काय सगळी सूत्र तुम्हाला सांगत बसणार नाही आहे. म्हणजे पहिल्या प्रकरणामध्ये जर आपण थोडासा विचार करूयात, पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला याप्रमाणे ते डिटर्मिनंट असायचे. इथं डिटर्मिनंट काढताना आपण AD - BC असं करत होतो. काही लिहि आठवत नाही, लिहून ठेवा.
त्याचबरोबर एक्सची किंमत काढण्यासाठी तुम्हाला dx भागिले d घ्यावा लागतो, वायची किंमत काढण्यासाठी dy भागिले d घ्यावा लागतो. त्याशिवाय तुम्हाला dx आणि dy हे 3 निश्चयक म्हणजे डिटर्मिनंट्स काढावे लागतात. मग याच्यामध्ये कोणत्या किमती घ्यायच्या तुम्हाला हे माहीत झालेले बघा, a1 b1 a2 आणि b2. इथं dx काढताना हे जे xचे सहगुणक होते कोएफिशियंट तेच फक्त आपल्याला बदलावे लागतात, त्याच्याऐवजी c1 आणि c2 लिहावं लागतं. आणि वायच्या dy ची किंमत काढताना हे पहिले जे आहेत a1 आणि a2 जागेवरच राहणार आहेत, फक्त b1 आणि b2 बदलणार आहे, त्याच्याऐवजी c1 आणि c2 येणार आहेत. पहिल्या प्रकरणामधली जर तुमची सूत्र एवढी पाठ असतील, तुम्ही एवढी जर तयारी करून घेऊन गेलात तर मला वाटतं पहिल्या प्रकरणासाठी एवढी सूत्र पुरेशी होतील. याच्याशिवाय तुम्हाला आणखी काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे, त्या वेळेला त्या थोडंसं तयारीत राहा. म्हणजे अशा प्रकारे ही सूत्रसुद्धा तुम्ही लिहून, म्हणजे तुम्हाला क्रॅमरची पद्धत विचारलेली आहे, तुम्ही ही सूत्र लिहून काढली तरी तुम्हाला यातून अर्धा एखादा मार्क नक्कीच मिळून जाणार आहे. कारण तुम्ही बरोबर लिहिले आणि सूत्राला की अर्धा मार्क ठरलेला असतो, हा अर्धा मार्क तुम्हाला मिळेल ना. बघा, याप्रमाणे तुम्ही विचार करा. आणि समजा तुम्हाला वर्गसमीकरण म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं आपलं दुसरं प्रकरण आहे वर्गसमीकरणे. मग वर्गसमीकरणामध्ये तुम्ही काय घेऊ शकता, तर तुम्हाला त्या वर्गसमीकरणामध्ये दिलेलं वर्गसमीकरण हे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 असतं हे माहीत आहे. याच्यावरनं xची किंमत काढण्यासाठी वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac हे वर्गमूळ चिन्ह c पर्यंत पूर्ण येतं आणि या सगळ्याला भागिले 2a असतो. हे सूत्रही तुम्ही लिहून ठेवू शकता ना तिथं, कारण या सूत्राचाच उपयोग करून तुम्ही पुढे जाऊन मग अल्फा आणि बीटा इथं मायनस बी प्लस घेऊन हे बाकी सगळं आहे तसंच, आणि मायनस बी मायनस घेऊन बाकी सगळं आहे तसंच, त्याला तुम्ही अल्फा आणि बीटा म्हणता, हे तुम्हाला तिथं जमेल ना. म्हणजे मी फक्त तुम्हाला नमुना म्हणून काही सूत्र या ठिकाणी लिहून दाखवलीत. आणखी एक सूत्र सांगणं गरजेचं आहे. अगदी शेवटच्या प्रकरणामध्ये मध्य काढण्यासाठी पुन्हा मध्य आणि मध्य म्हणतोय मी, त्यामध्ये पद्धत म्हणजे सरळ पद्धत, गृहीत मध्य पद्धत आणि प्रमाण विचलन पद्धत, तिन्ही पद्धतीमध्ये तुम्हाला इथं एक्स बारचं सूत्र माहिती पाहिजे, इथं डी बारचं सूत्र आणि त्याबरोबरच पुन्हा एक्स बारचं सूत्र, 2 सूत्र लागतात. इथं यू बारचं सूत्र तुम्हाला माहीत पाहिजे आणि एक्स बारचं ही लिहून न्या ना सूत्र तुम्ही. अर्थात लिहून न्या म्हणतोय मी, हे जरा इलिगलच आहे, पण तुम्ही तुमच्या पद्धतीने बघा. पहिल्या 10 मिनिटांमध्ये तुमच्या शेवटच्या पानांवरती गणित भाग 1 असू द्या, गणित भाग 2 असू द्या, सायन्स पार्ट 1 सायन्स पार्ट 2 जी काही महत्त्वाची सूत्र आहेत ती तुमच्या त्या उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पानावर तुम्ही पेन्सिलने लिहून काढली, तो कॉपीचा प्रकार होत नाही. त्यानंतर तुमच्याकडे असलेला कागद तुम्ही म्हणजे त्याची योग्य विल्हेवाट लावून टाकली तर तुमच्यावरती कुठल्याही प्रकारे कॉपी होत नाही, किंवा तुम्ही हे आठवून लिहून ठेवलेलं आहे असंही त्या ठिकाणी दिसतं. त्यामुळे त्याला म्हणजे ऑब्जेक्शन काही नाही, उत्तरपत्रिकेत तुम्ही हे गेले लिहू शकता. परत गडबडीत पेपर अवघड झाला आहे किंवा काय झालं आहे त्याच्यामध्ये विद्यार्थी बऱ्याचशा गोष्टी विसरून जातो, त्या विसरू नयेत म्हणून सुरुवातीलाच हे लिहायचं आहे. मध्यकाचं सूत्रही तेवढंच महत्त्वाचं आहे मीडियन काढण्यासाठी. आणि आणखी एक त्याच्याबरोबरच मोड म्हणजे बहुलक काढण्याचं सूत्र. शेवटच्या प्रकरणासाठी तुम्ही अशा प्रकारे 1 2 3 4 5 आणि अजून एक केंद्रीय कोणाचे माप हे सूत्र घ्या तिथं. म्हणजे 6 सूत्र जर तुमच्याकडे असतील ना, झालं. शेवटच्या प्रकरणातला काहीही प्रश्न येऊ द्या, नाही तुम्हाला काय सोडवता आला, तुम्ही कमीत कमी ते सूत्र तर लिहा, मीडियनचं मोडचं किंवा केंद्रीय कोणाच्या मापाचं लिहा ना सूत्र तिथं. GSTचं एक सूत्र आहे GST काढण्याचं, ते तिथं लिहा. कुठं? ते आपल्या 4थ्या प्रकरणामध्ये फायनान्शियल प्लॅनिंग अर्थनियोजन. थोडक्यात काय की मी जे तुम्हाला आता सांगितलं की आपल्याला पहिल्या 15 मिनिटामध्ये जो मोकळा वेळ शिल्लक आहे त्या मोकळ्या वेळेचा कसा उपयोग करून घ्यायचा हे मी तुम्हाला सांगतोय. त्या काळात तुम्ही ही सूत्र शेवटच्या पानावर लिहून ठेवा. जेव्हा गरज पडेल तेव्हा ती सूत्र इकडं त्या प्रश्नाच्या ठिकाणी ती वापरा. अगदीच तुम्हाला काय नसलं लिहिता येत, त्यातलं काही सोडवता येत नसलं तर कमीत कमी सूत्र तरी लिहा ना. आणि नुसतं सूत्र लिहून जमत नाही, तुम्हाला त्यातलं थोडं तरी माहिती आहे, तुम्ही त्यात किमती ठेवू शकता. त्या 2 सूत्रांकडे परत जाणं आणखी गरजेचं आहे. काय होतं की म्हणजे मी 2 स्क्रीनवरती पाहतो, इकडं आणि इकडं, त्यामुळे तसं घडू शकतं. आता मी तुमच्यासमोर पुन्हा पुढचं पान आणलेलं आहे, त्या पानामध्ये मला तुम्हाला पुन्हा काही महत्त्वाची सूत्र सांगायची आहेत. कुठल्या प्रकरणामध्ये ती होती तुम्ही ते आठवून बघा. असं एक सूत्र होतं बघा, कुठलं आठवलं का सूत्र?
आठवलं का सूत्र बघा बरं, काही ना आठवलेलं दिसतंय हे. हां, त्यांना आठवलं हे की हे सूत्र होतं ते बरोबर त्या साधारण फरक आपण जो काढत होतो सामायिक फरक, तो फरक काढण्यासाठीच हे सूत्र होतं. आणि मग जर फरक काढण्याचं सूत्र आपण अशा प्रकारे वापरतो त्याबरोबरच आपल्याला nth टर्म म्हणजेच n वे पद सेमीसाठी पण लिहावं लागेल. nth टर्मसाठी हे सूत्र होतं Tn = a + n - 1d. हे लिहून ठेवा ना शेवटी. गरज हे 4-5 जागेवर तुम्हाला सूत्र वापरावं लागणार आहे. जिथं जिथं तुम्हाला अंकगणिती श्रेणीची उदाहरणं येणार आहेत त्या उदाहरणामध्ये तुम्हाला हे सूत्र लागणार आहे. अजून कुठलं लागणार आहे? एक आठवा बरं, ते पहिल्या म्हणजे अंकगणिती श्रेणीतील पहिल्या n पदांची बेरीज. त्यासाठी आपण n असं म्हणायचो. s म्हणजे सम, n म्हणजे किती पदं घेतली, सम ऑफ फर्स्ट n टर्म्स असं आपण त्याला म्हणत होतो. सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन. त्यासाठीचं सूत्र होतं n/2 ब्रॅकेटमध्ये ट्वाईस a प्लस n - 1d. किंवा हे सूत्र असंही एक होतं बघा, Sn = n/2 इंटू ब्रॅकेट a प्लस Tn. कधी कधी हे सूत्र असंही लिहिलेलं असायचं n/2 इंटू ब्रॅकेट T1 प्लस Tn लास्ट टर्म प्लस फर्स्ट टर्म इंटू n /2. बस ना, हे सूत्र तुमच्याकडं 100% तुमच्या त्या उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पानावरती असणं गरजेचंच आहे. अर्थात मी तुम्हाला काही थोडी सूत्र सांगितलेली आहेत, ही तिथं कशी न्यायची, तिथं कशी लिहायची, मेंदूमध्ये न्यायची का अजून कुठल्या प्रकारे न्यायची, याच्याबद्दल मी फारसं स्पष्टीकरण तुम्हाला नाही देऊ शकत. तुम्ही म्हणजे मी तर सल्ला असं देईल की ही सूत्र सगळी पाठ करून जा. गेल्या पहिल्या 10 मिनिटामध्ये प्रश्नपत्रिका हातात मिळण्यापूर्वी ती लिहून घ्या, नंतर ती योग्य प्रकारे इकडे वापरा. म्हणजे मी तुम्हाला मॅथ्स 1साठी सांगितले जरी असलं तर हीच ट्रिक तुम्ही मॅथ्स 2साठी काही प्रमेय महत्त्वाची आहेत ती तिथं लिहून ठेवणं, त्यातली काही सूत्र आहेत क्षेत्रफळांची वगैरे ती तिथं घेणं गरजेचं आहे. काही सूत्र आहेत त्या महत्त्वमापन या आपल्या मी प्रकरणातली ती तिथं घ्या. सायन्स 1 सायन्स 2मध्ये तर तुम्हाला कितीतरी सूत्र आहेत जी उपयोगाला येणार आहेत, ती तिथं लिहून ठेवा ना. त्या पेपरला तुम्ही हे सुरुवातीला लिहून ठेवलेलं पेपर संपेपर्यंत तुमच्या उपयोगाला येणार आहे. आणि शेवटी तुम्ही जरी ते नाही खोडलं तरी ते कच्चे काम आहे, त्यामुळे त्याला तपासलं जात नाही. ते पान वाया गेलं म्हणून तुम्ही काळजी करायची गरज नाही. तुम्हाला पुरवणी मिळणारच आहे, ती पुरवणी तुम्ही जोडून पुढं उत्तरं लिहू शकता. ते पान मध्ये तसंच राहून दिलं. इट मेक्स नो डिफरन्स. सर्वांना परीक्षेसाठी पुन्हा एकदा मनापासूनच्या शुभेच्छा आहेतच. महमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला अनेक ट्रिक्स आत्तापर्यंत सांगितलेल्या आहेत. खरंच जर त्या ट्रिक्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा. इतर विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअरसुद्धा करायचा आहे. आणि बाजूला जे काही सबस्क्राईबचं बटन दिसतं किंवा पुढचे काही व्हिडिओज प्लेलिस्ट सजेस्ट केलेले आहेत त्यामध्ये जाऊनसुद्धा पहा, कारण 1, 2, 3 गुणांचे प्रश्न त्याच्याबद्दलची एक प्लेलिस्ट आहे. आणि त्याबरोबरच अजून 4 मार्कांचे जे हॉट्स प्रश्न येतात 4थ्या प्रश्नामध्ये, प्रश्नपत्रिकेमध्ये येणारे हे प्रश्न अभ्यासक्रमावरचे प्रश्न असतात, पण हे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचे प्रश्न आहेत. हे प्रश्नसुद्धा मी तिथे दिलेले आहेत, तेही बघा. आपल्या इतर मित्रांना सांगा. एवढी माहिती या व्हिडिओमध्ये पुरेशी आहे. धन्यवाद.